लालीजी, हे बघा गरमागरम वडापाव आणलाय तुमच्यासाठी. एवढी माणुसकी हाय अजून माझ्या जिवंत. आहे का नाही? गरम 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 वडापाव खाऊन घ्या बरं. माझ्या लाडक्या बायकोसाठी मी एवढं करू शकतो. प्रेम आहे ना तिचं माझ्यावर, माझं तिच्यावर. ओ सावकाश सावकाश सावकाश, मला पाणी देतो, पाणी देतो. हा, अजून भूक लागली. थांबा, देतो, अजून एक देतो. आता ताकद आली असेल अंगात. सांगू शकता पैसे कुठे आहेत? पैसे कुठे आहेत सांगा, वडापाव देतो लगेच. माणसाच्या हट्टापेक्षा त्याची भूक लई मोठी असते. वाव, काय वडापाव आहे. सांगा पैसे कुठे आहेत? नाहीच सांगायचं. अहो भुकेनं मरून जाल तुम्ही. मग ना नवरा, ना सुखी संसार, ना उज्ज्वल भविष्य. मरण येणार फक्त. बऱ्या बोलानं विचारतो पैसे कुठे सांगा. लालची उगाच माझ्यावरचा संयम सोडायला लावू नका. वडापाव खायचा आहे. लय भूक लागली असेल ना. देतो थांबा तुम्हाला. वडापाव खायचा ना, खा. माझ्या साधेपणाचा, चांगुलपणाचा जास्त फायदा घेऊ नका. माझा संयम सुटला तर मी काय करू शकतो माझं मला माहिती नाही. तुम्हाला बघायचंय का मी काय करू शकतो? मुद्दाम थांबलोय. हा हात आरपार जाऊ शकत होता. पैसे कुठे आहेत? माझ्या संयमाचा अंत बघू नका लालीजी. सांगा ना पैसे कुठे आहेत? चला मी 5 पर्यंत मोजतो. हा, तुम्ही मला सांगायचं पैसे कुठे आहेत. 1 2 3 1 2 3 4. ठीक आहे, नका सांगू. बघा आपल्या कर्माची फळं. 1 2 3 4 5. नाही सांगायचं ना. नाही सांगायचं ना.
नेम चुकला नाही, मुद्दाम चुकवलाय. पैसे कुठे आहेत सांगा. जवळ तुम्ही पैसे कुठे ते सांगत नाही तवर मी त्रास द्यायचं कमी करणार नाही. हो कॉन्स्टेबल साहेब, कवायचे साहेब येतीलच आता. साहेब, माझ्या लेखीबद्दल काय कळलं का? तपास चालू आहे साहेब. मी खात्रीने सांगतो, हे सगळं त्या देशमुखातच काम आहे. अहो, त्या आप्पाला आणि त्याच्या पोराला माझी पोरगी अजिबात पसंत नव्हती. हो, त्या आप्पानं माझ्याकडनं वचन घेतलं होतं की माझी पोरगी करून घेईल सून म्हणून, आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतलं होतं. पण जसं जसं तिचं लग्नाचं वय झालं की त्यानं हातवर केलं आणि लग्नाला नाही म्हणायला लागला. पण मी पण मागं हटलो नाही, लगीन लावून दिलंच. पण तेव्हापासून साहेब माझे लेखीव खार खाऊन सगळे. साहेब तुम्ही ऐका, माझं ऐका. तुम्ही त्या देशमुखाच्या मुसक्या आवळा, मग बघा कशी पोपटासारखी पटापटापटा बोलायला लागत्याल. तुम्ही जे सांगता खरंय? हो, माझी खात्रीच आहे ना. मी त्याला चांगले ओळखून आहे, त्या आप्पाला सुद्धा आणि त्याच्या पोराला सुद्धा. माझी पोरगी लय साधी भोळी हो साहेब. साधी भोळी म्हणजे तिला तिला दुनियादारीतले चक्केबच्चे काही कळत नाही. अहो, तिच्या जीवाला धोका आहे. तिचंच काही बरं वाईट झालं तर मी काय करायचं? चला. हा चला चला. बाई, गोपाळ आणि लाली घरात आल्यापासून आहे ना नुसतं ग्रहणच लागलंय घराला. पनवती कुणीकडची अमावस्येसारखं रोज काही ना काही वाढून ठेवलेलंच आहे. हा, माझा ऐका, मी सांगते ना, त्या भामट्यानंच बायकोचं काहीतरी केलं असणार आहे. लय तिचा जीव होता ना त्याच्यावर, म्हणून त्यांनी तिचा जीव घेतला असेल. त्यालाच विचारा काय ते. आत्या, तुम्ही ना माझ्या गोपाळा यात वडू नका. ए फुलत आहे, काय चुकीचं बोलल्या गा आत्या? हा, आता त्या दिवशी घरामध्ये ती दोघच होती ना, मग त्यालाच विचारणार ना, का कोणाला विचारणार? आणि काय घडलंय ते त्यांचं त्यांनाच माहिती, आपल्याला काय माहितीये का? आता ते सुभाषराव पोरगी गायब झाली हे काय खोटं सांगणार आहे वय ग? तो बोलूच नकोस ग रंजे. तुला तर ना पहिल्यापासून माझ्या गोपाळचा इसाळ आहे. काय का आता आता तुझ्या गोपाळला काही सोनं लागलंय का त्याचा इसाळ करायला? नाहीतर काय, हिला लय पळका त्याचा. काजळ धुवून कुठं पांढरं पडतं का? आत्या बोला, अजून बोला. तुमचा जीव जोपर्यंत शांत होत नाही ना तोवर दोघी बी बोलत राहा माझ्या लेकाला, पण काय उपयोग होणार नाही त्याचा. हा मग बोलणारच, त्याच्यामुळे घडतंय सगळं. बस झालं ना, तोंड बंद करा तुमची. नुसती कटकट लावली आहे घरामध्ये. इथं परिस्थिती काय, तुमचं काय चाललंय? शांत बसा.